स्वारगेट प्रकरणामधील आरोपीचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, आधी विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, त्यानंतर गळफास घेताना दोरी तुटल्यानं आरोपी बचावला, पोलिसांची माहिती। स्वारगेट प्रकरणामधील आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न, आरोपी दत्तात्रय गाडेच्या मानेवर जखमा आढळल्या, वैद्यकीय तपासणीमधील अहवाल समोर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक, 70 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक, दत्तात्रय गाडेला अटक केल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात ग्रामस्थांचेही सहकार्य, गुन्हाड गावातून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत करणाऱ्या गावकऱ्यांचा गावामध्ये जाऊन सत्कार करणार, उसाच्या शेतामध्ये जाऊन ग्रामस्थ आरोपीचा शोध घेत होते, पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती। पुण्यात निर्जन स्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार, महिला सुरक्षेसाठी 24 तास पोलीस पेट्रोलिंग करण्यात येणार, महानगरपालिका आणि संबंधित विभागासह पथदिव्यांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव, अमितेश कुमार यांची माहिती। आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलीस आज कोर्टामध्ये हजर करणार, आरोपी गाडे सध्या पुण्यामधल्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये, आरोपी दत्तात्रय गाडेची पहाटे ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण। स्वारगेटमधील अत्याचार घटनेनंतर बसस्थानकामध्ये आजही पोलिसांचा कडक बंदोबस्त, गेल्या 3 दिवसांपासून बसस्थानक प्रशासनाचे खासगी सुरक्षा रक्षक देखील तैनात, लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला कडेकोट सुरक्षा। मंत्री असूनही योगेश कदम एखाद्या स्त्रीबद्दल असं वक्तव्य कसं करू शकतात, थोडी लाज शरम आहे की नाही, स्वारगेट प्रकरणावरील वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा योगेश कदमांवर संताप। आपले गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच, स्वारगेट प्रकरणावर योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा। स्वारगेट प्रकरणामधील आरोपीचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, आधी विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, त्यानंतर गळफास घेताना दोरी तुटल्यानं आरोपी बचावला, पोलिसांची माहिती। स्वारगेट प्रकरणामधील आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न, आरोपी दत्तात्रय गाडेच्या मानेवर जखमा आढळल्या, वैद्यकीय तपासणीमधील अहवाल समोर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक, 70 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक, दत्तात्रय गाडेला अटक केल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात ग्रामस्थांचेही सहकार्य, गुन्हाड गावातून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत करणाऱ्या गावकऱ्यांचा गावामध्ये जाऊन सत्कार करणार, उसाच्या शेतामध्ये जाऊन ग्रामस्थ आरोपीचा शोध घेत होते, पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती। पुण्यात निर्जन स्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार, महिला सुरक्षेसाठी 24 तास पोलीस पेट्रोलिंग करण्यात येणार, महानगरपालिका आणि संबंधित विभागासह पथदिव्यांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव, अमितेश कुमार यांची माहिती। आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलीस आज कोर्टामध्ये हजर करणार, आरोपी गाडे सध्या पुण्यामधल्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये, आरोपी दत्तात्रय गाडेची पहाटे ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण। स्वारगेटमधील अत्याचार घटनेनंतर बसस्थानकामध्ये आजही पोलिसांचा कडक बंदोबस्त, गेल्या 3 दिवसांपासून बसस्थानक प्रशासनाचे खासगी सुरक्षा रक्षक देखील तैनात, लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला कडेकोट सुरक्षा। मंत्री असूनही योगेश कदम एखाद्या स्त्रीबद्दल असं वक्तव्य कसं करू शकतात, थोडी लाज शरम आहे की नाही, स्वारगेट प्रकरणावरील वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा योगेश कदमांवर संताप। आपले गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच, स्वारगेट प्रकरणावर योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा। योगेश कदम काय बोलले मला माहिती नाही, पण अटकेत असलेल्या नराधम कायद्याच्या तरतुदीमधून सुटू नये याची काळजी पोलीस घेत आहेत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची पुणे अत्याचार प्रकरणी प्रतिक्रिया। निवडणुकीच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडांना मोकळीक मिळाली होती, पुण्यातील गुंडांनी भाजप आणि अजित पवारांसाठी काम केलं, राऊतांचा आरोप। आरोपीच्या चौकशीतून सर्व काही निष्पन्न होईल, स्वारगेट अत्याचार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। अशा घटना देशामध्ये घडत असतात, कारवाई सातत्यानं सुरूच असते, मंत्री संजय सावकार यांची स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया। सरकारने शक्ती विधेयक मागे घेऊ नये, शक्ती विधेयकामध्ये काय बदल करायचे ते करा, याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक सादर करा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशमध्ये असल्याची पोलिसांना माहिती, नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशमध्ये दाखल, इंदूर आणि बालाघाट परिसरात बेलतरोडी पोलिसांकडून शोध सुरू, कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून नागपुरात तपास सुरू। कोरटकर इकडे गेला तिकडे गेला हे दाखवायचं बंद करा, कोरटकर प्रकरणामध्ये सरकारकडून तपास सुरू, विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। कोरटकरला चापट्या पडल्याशिवाय मनाला शांती मिळणार नाही, कोरटकर गुवाहाटीमध्ये असल्याचा माझा अंदाज, राजाश्रय असल्याशिवाय असं होऊ शकत नाही, जितेंद्र आव्हाडांकडून संशय व्यक्त। सरकारनं नैतिक जबाबदारीला जागायला हवं, कोरटकरांच्या मुद्द्यावर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। बीडच्या परळीमध्ये इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या फोटोला जोडे मारो आंदोलन, जोडे मारो आंदोलनामध्ये शिवप्रेमी आणि आंबेडकरी अनुयायांचा मोठ्या संख्येनं सहभाग।